फळांची साईज चांगली होते हे कापण्यापेक्षा ते मोठे कापू. तो कैसे है आप लोग. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी तिकडे बघा एकदम गाव चाललो होतो. आजीची ना KYC करायची होती. मग आता पप्पांनी एवढ्यात मला ना पप्पाने मला तेवढ्यात गावात नाही, तू पहिले खाणं सोडून दे. पप्पाने खाणं रेडी करून ठेवलं. केल्या पण आहे, बॉईल पण इकडे पप्पाने ऑलरेडी काढून ठेवलेले. तुम्ही जाता तर घेऊन जाईल आणि उचलून टाकेल. टायर अँड डायरेक्ट आहे ना त्याला पोस्टमॉर्टम करून टाकील. इकडे ती ढेपे सरकी हां सरकीच आहे, त्याच्यामध्ये हा प्लॉट आहे आपलावाला. आता हा झालेला आहे 5.5 महिन्याची झाडं. इकडे याला काय झालं पडतो थोडंफार, पण एवढं पण नाही. आता ही एवढं पण काही त्याच्यात. हा प्लॉट आहे आपल्यावाला आणि याला आता चांगले साईज पण होती. आणि काकाच्या प्लॉटमध्ये ना तुम्हाला सांगतो, ही जेवढा हा प्लॉट आहे आपला, याला तुम्हाला कुठं केन दिसती दाखवा फक्त. इडे एक इकडे दिसती थोडीफार बैडं हां दिसती का कुठं केन. आणि काकाच्या प्लॉटमध्ये उडी केन आहे. आपल्या प्लॉटमध्ये बुडातलं बघा किती थोडंसं आहे. हे बघा इकडं पण मग खरं आहे ना, आता काकाचं प्लॉटवर लक्ष नाही का माहिती का, त्यांच्या इकडं पाणी पण नाही जास्त करून. आणि त्यांच्याला ना केन खूप जास्त. आता इकडे केन आहे ना, आपल्या इकडे प्लॉटला केनच नाही एवढी दाखवायला. आता आपल्या हा प्लॉटमध्ये ना बघू शकता तुम्ही असं सेट झालेलं आहे. काही ठिकाणी फळं चिरलेले पण आहे. आता तेलाचं प्रमाण पण आता जास्तच होतं आहे ना. इकडे ट्रॅक्टरला खाणं थोडं काम चाललं आहे. तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित दाखवून देतो, कारण की मला ना नळी चेक करायची आहे. कडामेडाची ना कडमेर आहे नाही, ही आपली नळी चेक करायची. कारण की टर्निंगच्या वेळेस ना जास्त वेळून ट्रॅक्टर पप्पा त्याच्यावरून घालता. आता एवढं सगळे झालेलं आहे माल. आणि हे असे फांट्या ना काकाच्या, हे बघा हे असं ओरायलं पिवळं. आता आपल्या ओरायलं फांट्या आता वाळत्याचे काय करणार आता त्याला. पण आपण पण मग मात्र एक आहे, फळांची साईज चांगली होती. आणि अजून विशेष एक, तेल्या थोडा कमी कंट्रोलमध्ये पांगच्या मुकाबले. आणि आपल्याला ना ती एक पिशवी पण लावायची होती. ती तारेने लावते बघा, ती अशी फोमसारखी अशी कापडे पायाची आहे, पेपरची आहे. ती लावली मग त्याला तार लावायची. पण ती याच्या आपण काय केलं बघू शकता, तर हे नेट टाकलेलं आहे. त्याच्यामुळे थोडा रिझल्ट चांगला आहे. आणि अजून थोडं आपले फळाची साईज आली 100, 120, 150 प्लस झाले का तेव्हा आपल्याला चौकून नेट राहणार आहे. आता ते नेट आपण 70% वालं पण आहे, 50% वालं पण आहे. पण आपण ठेवलेलं आहे 50% वालं, कारण की हवा येण्या जाण्यासाठी पण. खाल्ल्या साईडला आहे ना साईज एकदम चांगली झालेली आहे. कारण की एकदम बेटर आहे, जास्त पण नाही कमी पण नाही. 150च्या आसपास फळं आहे. पण अजून त्याला हे बघा, हे बघू शकता 150च्या आसपास साईज आहे. पण अजून आहे ना आपला माल झालेला नाही तयार. कारण की याचं रिझन असं आहे, वातावरण पण एकदम चांगलं झालेलं आहे. ऊनच लागत आहे, काय करणार. चांगलं कसं म्हणता येणार, वाईट वातावरण झालेलं आहे असं म्हणायचं होतं मला. पण मग आता कसं आहे, आबट पण येतं, कधी पाऊस येतं, कधी ऊनही येतं. मग ते बॉईलचं प्रमाण वाढतं. आता मी कसं आधी जसं छोटं होतो ना 7वीपासून आहे ना स्प्रे करायचो प्रत्येक. आमच्याकडे पहिले पूर्ण डाळिंबाचा प्लॉट होता. आपलं जे घर आहे ना आपलं तिकडं वरतीला मळ्यामध्ये सगळ्या डाळिंबाचा प्लॉट होता. त्याच्यामध्ये पावडर पप्पा काढून द्यायचे हां, मग मी स्प्रे करायचो. एकदम प्रॉपर स्प्रे मी बसवायचो. कारण की पावसाळा असो उन्हाळा असो मला काही फरक पडत नव्हता. मला फक्त सेटिंगची गरज होती. तेव्हा तर मला एवढं समजत नव्हतं, पण आता खूप जास्त समजायला लागलं. कारण की मी आता जास्त करून प्लॉटवर खूप लक्ष देतो. जास्त करून आपल्याला आता
पैशाच्या मागं पळायचं आहे. या पोरींच्या मागं अजिबात पळायचं नाही. पोरींच्या मागं आणि पोरांच्या मागं कृपया लागू नका, कारण की हे आहे एकदम घाण व्यसन आहे एकदम. आता मी तुम्हाला दिसतो की मी असं पोरींच्या मागं याच्या मागं त्याच्या मागं नाही, मी फक्त डाळिंबाच्या मागं आहे. आता हे बघू शकता, याला खाली होते का ना, फोड किडा असेल, बोटातला किडा नाही का म्हणता, तो असू शकतो. ते बघा पाण्यात पिवळे पडते. तुम्ही मनात म्हणत असेल चायला ऐकतात पोरींचा विषय काढतो लगेच विषय चेंज, असं नाही. आता मला जे दिसतंय ते सांगतो. रिअल लाईफमध्ये माझं असं चाललं आहे बघा. आता इकडं एकदम मध्यभागी आलो का माल आहे ना, एकदम चांगलं सेट झालेलं आहे. आता तरी 100-110च्या आसपास फळांची साईज आहे. काही आहे छोटे, ते बघू, काही छोटे काही मोठे. हा छोटा आहे, काही मोठे असे आहे. आता काकाची इकडं खूप जास्त पिवळे झाड आहे, आपल्या इकडं कमी आहे. हो आलो हा किती मोठा फळ बघा. तेल्या जा दिसतो मस्त 150-200 फळांच्या आसपास आहे ना, दिसतोय ते. येऊन जाईल दादा बरं का मला. हो येऊन गेला आता नाही पर्याय. नेट टाकायच्या अगोदर आपण बोललं नाही का. इकडे बाय हे बाई फळ आहे ना तिकडे, हे फळ आहे ना फळ. एक मिनिट येऊन देतात तिकडे. फळ आहे ना, हे जुने फळ आहे. गुलाब मामाकडे दादा फळ आहे झाड. आत्याचा मुलगा आलेला आहे इकडं प्लॉट बघायला. आता हे बघ फळ तुम्हाला सांगू का, इकडे ना, इकडे पण येते आमच्या इकडे आहे ना, सगळ्यात भारी प्लॉट आपल्यावाला आहे. मावशीच्या मुलाचा पण आहे ना, तो तसाच आहे म्हणजे काकाचा. काय आता वातावरण तसं आहे. आता हे डायरेक्ट आहे ना, इकडं विहीर आहे, विहिरीमध्ये टाकून देतो. आधीच टाकलेले ऑलरेडी. डाळिंबाच्या प्लॉटच्या शेजारी पेरूचा प्लॉट आहे, तर आपण तो पण बघू. ओ गो माझ्या डोक्याच्या लागलो. हे बघा, एक घेऊ चला आपण त्यातला, चांगला आहे. माझा मित्र आहे ना, त्यांची पप्पा आहे. आता हा यांचा प्लॉट आहे पेरूचा. सकाळी खूप भारी वातावरण झालं होतं पावसाचं, पण काय पाऊस नाही आलेला. लाल पेरू, रेड डायमंड किंवा रेड जारवी. हे बघा आतून कसा निघाला. किडा आहे किडा. हा बघा किडा बघा, दिसला का बा. हे बाया थोडा खाला पण त्याच्यात किडा निघाला, लगेच फेकून दिला. आणि इकडं आत्याच्या मुलाची गाडी बघा, हवी लावली. का तिकडे चक्कर मारता येते. दोन किती वाजले बाय आता वाले मागले ते. आता काय करणार, होत राहतं थोडंफार. सध्या आता पाण्याची अवस्था थोडी कमी आहे, त्याच्यामुळे आता मोटर बंद करायला आलो. आणि उद्या आपल्याला पेरूसाठी द्यायची ड्रिचिंग. आता त्या मळ्यातलं पाणी चालू आहे, पाणी बाग किती गडूळ आहे. पाण्याला पावसाला म्हणा ये बाबा, हा पावसाचा सीझन आहे माहिती का. हा 6वा महिना आहे ना, हा खूप जोर पाऊस राहतो. पार गावात गुळात ट्रॅक्टर कुठे कुठे फसत राहत. स्वतः आहे मी आपल्या विहिरीपाशी पाणी बाग होतो. आपलं हे आता विहीर तळ्यातलं पाणी चालू आहे, त्यामुळे ती मोटर आटलेली आहे, म्हणून तिकडं आता पाणी भरपूर झालेलं आहे. बघू शकता आता भरपूर आहे. तरी आता अंदाज नाही लावतो ना किती लिटर किती आसपास आहे. रॉड यायचं
थोड्यानं लावतो गरमागरम इडले हे मकाई इंग्लिश गवत ना त्याचे बोंदे कापायला चालू आहे. हा आहे कोयता इकडं बोंद. हे कापण्यापेक्षा ते मोठे कापू, हे मोठे हे कसं आहे परत पुढं तयार होतीलच. आता कापून घेऊया. इकडे मस्तपैकी व्ह्यू चाललेला आहे. आता इथं कवा काय लागवड करायची आता हे पप्पालाच माहिती. ते काम करू, ते काय आता होणार नाही. हे घ्यायचे का ते घ्यायचे तेच घेऊ. चला खाईल तेवढी खाईल, परत नंतर उगणारच आहे ते. आणि हीच ती जागा. इकडं माझं पोट कापलं पाहायचं आज त्यात पोटात घालून आलो. नो रिक्स. हे पा मी माझ्या शेतामध्ये उभं राहून माझ्यावर उभं करते आहे. किती हा एक कुता 2 3 4 5 जण आहे. हे पाहिलं नाही आहे खाचा खुची करून टाकी. बदलला हे कापायचं होता पण बाबाकडून चांगलं व्यवस्थित खालून आहे ना एकदम छाटून घेऊ. आता सध्या इकडूनच घेऊ मोठा आता हा वाला घेऊ. यावून बारीक आहे हा घेऊ. तेवढे 3 बोंदे होते, तिन्ही घेतले. चाललेलो आहे आता परत वरती कोयता. अगं मार. रांग दे. आय एम जीनियस. हाय ऋषिकेश. अगं मार ना पटकन खेळ नाही शिव. असं पटकन खेळ नाही. कट काढायची काय वादी. काय व्हिडिओ पाठव. वहिनी कुठे गेली काय माहिती. दिसते की तुला. जुगाड लाईट नाही म्हणून. हा तिला वरती लाईटीचा पत्ता नाही काही नाही. 7-7:30 वाजेपासून नाही 6 वाजेपासून लाईट नाही. गाडीमध्ये मोबाईल चार्जिंग लावला पण काय 23% झाला. आता परत चार्जिंग. असं लाईट गडबड आहे. बघू आता केव्हा येते केव्हा नाही. सोयीस लाईट तर काय आलेली नाही. मामान ते पण आलते, मामान ते गेले. बघू आता लाईट केव्हा येते केव्हा नाही. ते सांगितलं सगळं बंद आहे म्हणा. फक्त गाव चालू आहे आमचं, बाकी माहीत नाही. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.